मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत पौर्णिमा केव्हा आहे। तर ही चैत्र पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा आहे। तर दमनक चतुर्दशी हनुमान जन्म उत्सव उपवास केव्हा आपल्याला करायचा आहे। तर पौर्णिमा प्रारंभ उत्तर रात्री 3:25 सुरू होणार आहे। तर मंगळवारी 23 एप्रिलला म्हणजेच मंगळवार असल्याने महत्त्व खूप जास्त वाढलेलं आहे। तर मंगळवारी उत्तर रात्री 5:18 समाप्ती आहे। तर आपल्याला मंगळवारीच हा हनुमान जन्म उत्सव साजरा करायचा आहे। तर आपण हा एक उपाय नक्की करायचा आणि कथा आपण आता सोमवारची ऐकणार आहोत। तर हा एक उपाय कुठला आहे? हनुमान जयंती हा दिवस मंगळवारी विशेष महत्त्व आहे। या दिवशी हनुमानाला वस्त्र अर्पण आणि काही विशेष उपाय केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात। तर आजच्या दिवशीच म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी येथे सांगण्यात आलेले उपाय आपण तुम्हाला जे सांगत आहे तर ते करू शकतात। हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला लाल वस्त्र अर्पण केले जाते। हनुमानाला वस्त्र अर्पण करण्यापूर्वी स्वतः स्नान करावे, शुद्ध व्हावे, त्यानंतर लाल रंगाचे धोतर परिधान करावे। वस्त्र अर्पण करण्यासाठी चमेलीच्या तेलाचा उपयोग करावा। हनुमान समोर चमेलीच्या तेलाचा एक दिवा लावून ठेवावा। लाल वस्त्र अर्पण केल्यानंतर हनुमानाला गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करून केवड्याचे अत्तर लावावे। त्यानंतर गूळ आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवावा। नैवेद्य दाखवल्यानंतर त्याच ठिकाणी बसून तुळशीच्या माळ्याने आपण हा एक मंत्र जपावा। तर मंत्र कुठला जपायचा आहे? राम राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यम राम नाम वरानने। हा जप झाल्यानंतर हनुमानाला अर्पण केलेल्या गुलाबाच्या हारातील एक फूल तोडून लाल कपड्यात बांधून धनस्थानावर ठेवायचे आहे। तर हा एक उपाय तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की करायचा आहे। तर आता आपण सोमवारची व्रतकथेला सुरुवात करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः जाणून घेणार आहोत श्री शिवलीला अमृत अध्याय 11। हा अध्याय जर आपण दिवसातून 3 वेळा ऐकला या कोणी जास्त आजारी असेल या मनाच्या इच्छा पूर्ण नाही होत आहे त्या व्यक्तीने दिवसातून 3 वेळा या अध्यायाचे पारायण करायचे। तर मित्रांनो, तुमच्या कमेंट्स येतील की ताई पारायण म्हणजे काय? तर मित्रांनो, पारायण म्हणजे एका दिवसात 3 वेळा वाचणे म्हणजे पारायण। याचा अर्थ असा आहे तर जो कोणी व्यक्ती जास्त आजारी असेल 7 दिवसातच त्याला फरक पडेल। तर कसे करावे त्याचे पारायण? 1 तेलाचा दिवा, 1 तुपाचा दिवा, 2 अगरबत्त्या, 1 पाण्याची बाटली, त्या 2 अगरबत्तीतली रक्षा थोडीशी त्या पाण्याच्या बाटलीत टाकायची आणि आजारी व्यक्तीला प्यायला द्यायचे। असे सतत 7 दिवस तुम्हाला हा अध्याय दिवसातून 3 वेळा पारायण करायचे म्हणजे श्रवण करायचं आहे। हा अध्याय मोबाईल लावून आणि बाटलीत ठेवून द्यायचे आणि त्या व्यक्तीला प्यायला द्यायचे म्हणजे तुमचे 7 दिवसातच तुमच्या इच्छा पण पूर्ण होतील आणि जो व्यक्ती जास्त आजारी आहे तो सुद्धा बरा होईल। 100% गॅरंटी, एवढा माझा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे। 100% म्हणजे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्ही 3 वेळा हा अध्याय ऐका आणि त्याला पाणी द्या। ज्याचे BP वाढले, ज्याचे शुगर आहे, डायबिटीज आहे, कुठल्याही इलाजवर, कॅन्सरसारखे इलाजसुद्धा मोठमोठे जे रोग आहे, मोठमोठे आजारपण आहे त्याच्यावर सुद्धा रामबाण इलाज आहे। या अध्यायाचा श्रवण करून मोबाईल लावून पाण्याची बाटली जवळ ठेवा आणि ते पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्या। तर खरोखरच पूर्ण श्रद्धा आणि विश्वास आहे माझा की ती व्यक्ती खरोखरच बरी होईल। कारण की खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत जो दारू पितो, शुगर करतो, काय ड्रग्स वगैरे काय काय करतात असे कमेंट्स आलेल्या होत्या मला विदेशाहून सुद्धा, गावाहून, दुबईहून। तर ते सुद्धा सुधारले। तर खरोखरच या अध्याय इतका चमत्कारिक अध्याय आहे। तर आता आपण या अध्यायाला सुरुवात करूया। तर मित्रांनो, कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा अध्याय ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर मित्रांनो, माझं हे चॅनल 5 जुलैपर्यंत डिमॉनिटाईज झालेलं आहे पण माझ्या कथा तुम्हाला आवडतात म्हणून मी तुमच्यापर्यंत हा अध्याय पोहोचत आहे। फक्त माझं एवढंच आहे की मला एवढी हेल्प करा की तुम्ही माझा हा अध्याय ऐकत आहे तर कमेंट्स सबस्क्राईब नक्की करा, शेअर नक्की करा। आणि हा मित्रांनो, शालिनी भक्ती सागर कथा चॅनल तिकडे कथा तिकडे पण चालू आहेत पण मी इकडच्या माझी इच्छा झाली नाही। माझे 75,000 सबस्क्रायबर आहेत या चॅनलवर म्हणून मला असं वाटत नाही आहे की हे चॅनल मी बंद करावं। तुम्हाला कथा आवडतात, तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहील, माझ्या मुलाबाळांची प्रगती होईल। तुम्ही फक्त कथा ऐका आणि शेअर कमेंट्स नक्की करा। तुमचे कमेंट्स वाचूनच मला आत्मविश्वास वाढवेल आणि तुमचे कमेंट्स म्हणजे मला आशीर्वाद राहील, हेच माझं म्हणणं आहे। तर कमेंट्स नक्की करा।
तर आता आपण कथेला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. 11वा अध्याय. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण, सदाशिवलीलामृत श्रवण, अर्चन सदाशिवाचे, सूत मने शौनिकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिते, त्याच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वदती शक्रादी, सुरगण तो शंकराचे, त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिके माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी, त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असे द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीजे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तिका भोवती 24, 6 करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळ सर्वादी असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्मुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुपळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणी जे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, येता सैका याविषयी एक. काश्मीर देशाच्या नृपवाचन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित, प्रजादायत भूसर, धन्य मनती तोची राजेश्वर, लालन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै, सुंदर पतिवता मृदुभाषिनी, पूर्वदते ऐसी लादीजी कामिनी, सुत सभाग विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे, गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावत्ते, गुरुभक्त उदार, वक्ता समशील शास्त्रज्ञ, सुरसभार, विशेष सुकृत लाहिजे, श्रोता सप्रेम चतुर, सावधान यजमान, साक्षेपी उदारपूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृत प्राप्त होय, असा तो भद्रसेन आणि प्रधान. बहुत करिता अनुष्ठान, दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजातीचे, राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निसीम, सावधान शिवध्यानी, बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्त वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्याची सगती नावणे त्या, पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वश्र अलंकार, गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेववेती, तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण, भस्मचरती ते सर्वांगी, आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी सत्ते, पाहणे शिवपूजा सर्वदा, आश्चर्य करीती राव प्रधान, यासी का नावणे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे, विभूती पुसून रुद्राक्ष काढिते, मागुती वस्त्रेभूषण, लेवविती ते सवेच ब्राह्मणासी अर्पित, घेती मागुती शिवदीक्षा, भिक्षा करीत बहुत परी, तेन सांडती आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता, तो उगवला सुकुत मित्र, घरासी आला पराशर, सवे वेष्टित ऋषीचे भार, अपर सूर्य तेजस्वी, जो कृष्ण द्वैपानाचा जनती, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस सत्रे जेने केले, जेवी मनुष्य वागती अपार, तैसीची पूर्वी होते रजनीचर, ते पृथु कैवारे समग्र, जाळीले सत्र करुणिया, जन्मेजय सर्पसत्र केले, ते आस्तिके मदीचे राविले, परासराशी पुलिस्तिनी, प्राथले मग वाचिले रावणादी, विरंची स दटावुनी, क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली, विश्वामित्र तैवी, पृथ कैवारे पराशरे, वादा जर्जर पैकेले, ते सांगावी सकुळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोलिला, आता कळले पाहिजे निर्धारे, ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आली जानुनी, राव प्रधाने सामोरी धावती, साष्टांग नमून करुसी आनती, षोडोपचारे पूजती, भावचित्ती विशेष, समस्ता वस्त्रे भूषण देऊन, राव बिनवी कर जोडून, म्हणे तोगे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे, नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्म धारण करती, वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करती कोणाशी, इंद्रिय भोगावरी नाही भार, न आवडे राजविलास, अनुमात्र गजवायजिनी समग्र, आराडावे आवडेना, पुढे कैसे राज्य करीती, हे आम्हाशी गुढ पडिले चिंतित, मग ते दोघे कुमार आणुनी गुरु प्रतीती, दाखविले भद्रसेन, गुरुनी पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयाशी, नाही कोटे शोधिता, यावर बोलले शक्तिसूत, म्हणे का झाले शिवभक्त, याची पूर्वकथा ऐका तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापठ्ठन नंदी ग्राम, तेथील वारांगणा मनोरम, महानंदा नाम तिचे, त्या ग्रामीच्या तोची भूप, पृथ्वी माझे निसीम स्वरूप, ललिता कृपी पाहून, गंधर्व तन्मय होऊन नित्य करी,
जैसे उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न मर्यक्त राजस चंद्ररशमसम प्रकाश शय्याजीची अनुभव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिष खिलारे बहुत वाजी गज घरी पौस दास दासी अपार घरी माता सभाग्य सोदार जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थी होती कोकिळा जिच्या नित्याचे कौशल्य देखून सकळ नीप डोलवती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेश्या असून पतिव्रता नेमीला जो पुरुष तत्वता ज्याच्या दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्री करी नेमसे अन्नछत्र सदा चालवीत असे नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण असते अद्भुत अभिषेक करी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते महानंदा पूर्वित कोटिलिंग करून श्रावण मासी त्याची पूजा करी ऐका भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून नाचून शिकवले कौतुक आपुले जे का नित्यगार जेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्या समोर त्याची बांधती प्रीतीने करी शिवलीलामृत पुराण श्रवण तेही ऐकूत दोघे जण सर्वांची महानंदा करी गायन नित्य करी शिवापुढे महानंदा त्याशी सोडून नित्य करी कौतुक करी त्याच्या गळा कपाळी जाण विभूची चर्चे स्वहस्त एवं तिच्या संगती वरून त्यास घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून अबला तन्मय झाली तेवदा पूजा करून स्वहस्तकी त्यासी बैसवले रत्नमंचिकी तो पृथ्वी मोलाचे हंस्तकी कंकण त्याचे देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कृतत्व हे नवे सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊनी आनंदगण नेम करी तयाशी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झालीनी तयाशी ते मानिले सवेचे त्याने दिवलिंग काढिले सूर्य प्रभून आकडे तेज वर्णिले नवजाय लिंग दाखवून त्यावेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाचे प्रभीवरून कोटी कंकणे ओवाळून टाकावे सौदागर म्हणे महानंदा लागून लिंग ठेवावे जतन करून म्हणे या लिंगापाशी माझा प्राण आहे भंगले गेले दग्ध होऊन तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने औशीन म्हणून ठेविले नित्यगारी ठेवून मग दोघे करी शयन करती शयन रत्नखचित मंचिके तिचे कैसे हाय सत्व धैर्य पाये सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नित्य शाळेस लागला अग्न जन जावो लागले चौकडून एकची हाक झाली 30 सावध करी मदणारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला तैशा माझी उडी घालून कंठ पाश त्याचे काढून कुकुट मर्कट दिदले सोडून गेले पडून वनाप्रती नित्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिवलिंग हाये की जतन महानंदा घाबरे ऐकून वक्षस्थळ घेत बुडवून मने दिवलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आणि दुसरा दिन आज मी आपुला देता प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपते जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडांच्या अतिलाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसा देखता महानंदा बोलिवले सर्व ब्रह्मवृंदा लुटवली सर्व संपदा कोश समेवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदे स्नान करून भस्म अंग चर्चिले रुद्राक्ष सर्व अंगला लेवून हृदयी चिंतले शिवध्यान हर हर साम सदाशिव म्हणून उडी निशंक घातली सूर्य भीम निघे उदया चढी तैसा प्रकटला कपाळी मोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्ताते माथा जटाचा भार तृतीय नेत्री वैश्यनार शिरी झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकडा तयाच्या शिरी नीळकंठ खटमांगधारी भस्म चर्चिले शरीरावरी गज चर्म पांघुरला नेसलाले व्यागांब्र गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांग वेष्टित फणीवर दशभुजा मिरवती वर्षावरी कंतुक झेलती देवी 10 भुजा पसुरुणी अकस्मात महानंदेसी झेलून धरत हृदय कमली परमात्मा
म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माघवर्धान ती म्हणे हे नगर उद्रून विमानी बसवी तयाळा माता बंधू समेवत महानंदा विमानात बैसून दिव्य रूप पावून त्वरित नगर समवेत चालली पावली सकाळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी श्रुता तृषा विरहित त्रिशुद्धी वैद्य भेद बुद्धी कैचे तेथे नाही काम क्रोध दुःख द्वंद मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे जिते सुरतची वने अपार सुरभीचा बहुत किल्लारे चिंतामणीचे धबलागारे भक्त कारणे निर्विले जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्य होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमार दोघी निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण करीते भाळी विभूती चर्चन करीते त्याची पूर्व पुण्याईमुळे सुधर्म आणि तारक जन्मला आले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणे डोळस शिवभजनी लावती बहुतास उद्धरितिले तुम्हाते अमात्य सहित भद्रसेन गुरु शिघाली लोटांगण म्हणे इतक्याहून आम्ही धन्य झालो सुपुत्र आमच्या जन्मनी उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य किती प्रमाण आहे सांगा यथार्थ गुरुवर्या आमच्या मुलांचे आयुष्य किती आहे बहुत करीस नवस एवढे पुत्र आम्हास परमप्रिय राजस प्राणाहून आवडे आमचे पुत्र बहु जादा तुमचे आगमन करून स्वामी मज समाधान लागे तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वा ऋषी म्हणे मी सत्य बोलीन देखीन परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळागी दुःख निर्वी पडेल पै प्रत्येक सदुष बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपणा तुम्हा वाटेल विषावून वैशेष ऐसी ती गोष्ट भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावया अनुमान तरी तुझ्या पुत्राची 12 वर्ष पूर्ण झाली असता जानपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयी रावा ऐकता धरणीची मूर्छा येऊन पडेल आमयत सई त्या स्थानी दुःख गानित गेले आहोळी अंतपुरी सकळ कामिने आकांत करीत आकृषे करुनिया हाकार वक्षस्थळ पिटिनिपूर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नुकुश्रेष्ठा न सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार जय पंचभूते नव्हती ज्या वेळेस पंचभूते नव्हती त्यावेळेस शशीमित्र नव्हता माया विकार केवळ ब्रह्मा आणि चार तेथे झालेस पूर्ण जागृण अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्व तेथून जाहले महतत्व मग त्रिविध अंकार शिवे इच्छे करुणिया सत्वाशे निर्मिला पीत वसन रज्जांशे सृष्टी करता द्रुमीन तमाशे ऋत परिपूर्ण सर्गस्थिती करावया विदासी म्हणे सृष्टी रची पूर्ण एरी म्हणे मत नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी उपदिशिले चहू वेदांचे सार पूर्ण तो रुद्र हात्याय हा परम पावन त्याहून विशेष गुह ज्ञान भुवन त्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्र अध्याय म्हणजे साक्षात शिवस्वरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले हा अध्याय रुद्र अध्याय म्हणजे साक्षात शिव हर साम सदा शिव आहे जो रुद्र अध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शन करून जीव उद्धारती मग कमलोदय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र अध्याय मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय हा जणू सप्त ऋषींपासून भूतलावर हा अध्याय आला जन थोर जप ज्ञान त्याचे अनन्य नसीचे जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याच्या दर्शनाने तीर्थ पावन होती स्वर्गाचे देव सुद्धा त्या व्यक्तीचे दर्शन घ्यायला इच्छित होती जप तप शिवार्चन याहून थोर नाही हा अध्याय रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओळस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसून अभक्त्या कृत्या निर्मल दारुण तिने कृतु करवादी भेदी लक्षण तिच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढवला विशेष वाटे करुवा शिवदेश्व तेने म्हणे जाऊन यमपुरीस महानरकात पडेल सदा यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती जाचणी करती शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गोन ऐसे म्हणती जो म्हणे शिव लहान विष्णू मोठा विष्णू थोर म्हणे त्या लागून आणून नरकी घालावे रुद्र अध्याय ज्यांना नाही आवडे कुंभी पाकात घालावे रुद्र अनुष्ठान करेल जो त्याचे आयुष्य वाढवावे वृद्ध होई निर्धारे या करता भद्रसेन अवधारी अयुत रुद्र वर्तने करी
शिवावरी अभिषेक धरी मृत्यू दूर होई, त्याचा जो हा अध्याय ऐकी त्याच्या मृत्यू दूर होई. साच अथवा शतकट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदय अभिमंत्रित करून अभिषेचना पुत्रा करी. नित्य 10 सहस्रे आवर्तने पूर्ण शोनी पाळा करी. सप्तदिनी राई धरिले दृढ चरण सतत होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू शोक भोग काळ मृत्यू भय शोक गुरु रशी त्या पासानी तरी त्वा आश्चर्य करावं पूर्ण. तुझ सवा जे हायत ब्राह्मण आणिक सांगती ते बोलून आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलूनी ज्याची रुद्र अनुष्ठान करीती भक्तिपूर्ण न्यास नुक्त पडून. गुरु पासून जे आले परधारा आणि परधन ज्याची वमन होनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ सामूर्थ चालन देती. मित्र रथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र गट मांडून अभिमंत्रित स्थापिले स्वर्धुनीच सलील भरले पूर्ण. त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोष सुरू झाला. अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस. 7व्या दिवशी मध्यान आला चंडाशी मृत्यू समय येता धरणीसी बाळ मूर्छित पडला. एक मूर्त निष्ठित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला. नृपनाथ गुरु देत नाभिकार रुद्रोदक शिंपडला. सावध केला राजनंद त्याशी पुस्ती वर्तमान वर्तिले त्याची सांगावे की काय घडले तुझ्यापाशी. एक काळ पुरुष आला भयानक थोर ऊर्ध जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खंदिरासारखे. तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले. तत्वा पंचवदन दशभुजन त्यांची सामयता कमळ भवाडी दुसी नसे. ते जैसे जैसे गवस्ती दिगंतम सहारती भस्म अंगी व्यागंभ्र दिसती. दश असती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडून. बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करण तांडत गेले. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंद्राशी नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रुचरणी गडाबडा लोटले. शिवनाम गरजत दयावेळी देवसुमने वर्षिते. अनेक वाद्यांचे गजर वाजले डंक गजर अवघ्यात थोर. मुखद्वाची महासुवर मृदुंग वादे गरजती अनेक वाद्यांचे गजर. शिवलीला अमृत गाती अपार शृंग भुंगे कहाळ थोर. सनया अपार वाजती चंद्राणा धडकती भेदी. नाद न माये नवोधरी असो भद्रसेन यावरी. विधियुक्त होम करीत असे षडेशन्न शोभवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमूलिक वस्त अद्भुत आणूनी अर्पी. ब्राह्मणासी दक्षिणेले भांडारे मुक्त केली राजेंद्र म्हणे आवडे तितके भरा एकसरे. मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त. पुरे याची ऐकली मात धनवार झाला बहुत. म्हणून साडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसी अति आनंद होत असता. हे अद्भुत वर्तिले वसंत येत सुगंधवनी. काशी क्षेत्रावरी सुधनिके श्रतावली मृडंगन. रमणलिंग अर्चिचे की निध सापडे चिंतामणी. श्रुतिता शिरबत्ती ये धावुनी तैसा कमलो नंदन ते क्षणी. नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती वंदन. अवताना पादी कदा दुक्त दयरतन. हे शिष्य ज्याचे त्रिभुवन जान वंद्य जे का सर्वाते. जो सतुष्ट पाष्टी काळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतडामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा. हे कमळ भवांड मोडून पुनः सृष्टी करणार. मागेतून अन्याय विलकता नयीन. दंडे दाटील शका दत्ता तो नारद देखून तोची धनी. कुंडातून मृत्युमत निघे अग्नी. दक्षण अग्नी ग्राह पत्य अभहन उभे ठाकले देखता. पराशर सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन धावुनी धरती चरण ब्रह्मानंदे. उंच बळले दिव्य गंध दिव्य सुमुनी षोडपचारे पूजला. नारद मुनी राव उभा ठाके करी जोडूनी. म्हणे स्वामी अतिद्रियष्टता त्रिभुवन गमन सर्व तुझे काही देखले सांग. अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन. तीही मृत्यू नेला बाधून. तुझ्या पुत्राचे मरण चुकीने रुद्रनुष्ठान करून धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थे ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूशी पुषे शिवसूत ऐका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून आनती होतसी भद्रसेन नंदन. त्याची 10 सहस्र वर्ष आयुष्य असे. तो सार्वभौम राजा होई असे सांगित असे. हा
तो सार्वभौम राजा होईल तत्वा रुद्रमहिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघन तत्वता कैसा अनित होत असे. मग चित्रगुप्ता पुसून सूर्यनंदन पत्रिका पाहिले वाचून तव द्वादशी वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर होते. 10 वर्षानंतर मृत्यूचिन्ह गंडांतर होते ते महत्त्वपूर्ण निरुसन सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वरापे दे कष्टी बहु मग उभा टाकुनी कृतांत कर जोडून स्तवन करीत अपनार्ध हिम नगज माता अपराध न कळत घडला हा. ऐसे नारद सांगता त्या क्षणी राये पायावरी घातली लोळी अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीत असे शतरुद्र करिता निषेध शतायुष्य होय तो पुरुष. हा अध्याय पडता ऐकता निर्दोष होई तो शिवपुरुष. तो शिवरूप याच्या देही तो येथाची झाला मुक्त. त्याच्या तीर्थ तरिती बहुत असा यावर बहुसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्य धन देऊन तोषविला. गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यांचे पडती वाचते श्रवण करती त्याची होय आयुष्य दीर्घ. त्याच्या आयुष्य होय दीर्घ संतती बहु होई. त्याची कधी धनाची कमी न होई. त्याचे काळ न भादे अंत त्याचे आयुष्य वाढे वदती नेती शिवापदापाशी. दशशत कपिला दान 10,000 कपिला गायी दान केल्याचे पुण्य लाभती. ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्षण भक्षण सुरापान ब्रह्महत्यासारखे पाप होतीशी दूर. एक महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ जर वाचता त्याचे मृत्यूगंड दूर जाती. त्याच्या मृत्यू काल नाही येती. त्याचे आयुष्य वाढती. गंडांतरे दूर होती. मोठी मोठी संकटे दूर होती. जो आजारी आहे तो आजारपणा दूर होती. यावरी कलयुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान याची निर्धारी. मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्राशी राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला त्या काळी. मग प्रधान समवेग राव जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्रायना करिता महारुद्र तोषाला विमानात बैसुनी त्वरित राव प्रधान लेले. विधी लोकी वैकुंठाशी वास बहुत स्वच्छ करून राहिले. शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जणू स्वरूप एकादश रुद्र हाय. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र एक रुद्र शतस्थमन हा की कल्पद्रुम समान इच्छिलेले फळ प्राप्त होई. मृत्युंजय रुद्र अनुष्ठान आणि हा अध्याय श्रवण करिता त्याशी न बाधे ग्रह पीडा विघ्न न येती. पिशाच बाधा दूर होती. 7.5 दूर होती न बाधे सर्वताई. येथे जो मागेल त्याचा आत्मविश्वास वाढवी. त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होई. तो होईल अल्पायुषी. जो न माने या अध्यायास तो होईल अल्पायुषी. हे निंदी चांडा निशेष त्याचा विटाळ न व्हावे. त्याशी प्रभूसनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी. त्याच्याशी भाषण न करीती. ज्याला हा अध्याय नाही आवडती त्याच्याशी संभाषण नाही करती. महापातक लागतशी. जो आपल्या गृहासी न आणावे आपल्या त्याच्या सदनासी जावे तया जावे जीवे भावे जेवे सुशील हिंसगृह. जो प्रत्यक्ष भक्षा विष जे मूर्ख बैसती त्याच्या पंक्तीस त्याशी मृत्यू आला. या गोष्टीचा संदेह काही हसेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पावे. शिवलीला अमृत हे न घडे त्वरित. हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशे नित्य रुद्र केल्याचे पुण्य मिळती. त्याच्या घरी अनुदान महालक्ष्मी नांदती. ब्रह्मानंदा प्रकटेल अर्पणा हृदयाबीज मिलंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगत दानंद मूळ कंद अभंगन विटे कालत्रयी. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिजोत संजन अखंड एकोद्देश एकादशोध्याय. हा गोड अध्याय इथं 11ाध्याय समाप्तम. श्री साम सदाशिवाय पर्णम नमस्तुम. तर मित्रांनो इथे हा 11वा अध्याय समाप्त झाला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा अध्याय ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. आणि मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. तिकडे पण कथा छान छान चालू आहेत. ते चॅनल माझं मॉनिटाईज आहे तर प्लीज त्या चॅनलच्या कथा ऐका. जय श्री महाकाल.